साठी तर अजित पवार यांची भंडारा गोंदिया मतदारसंघामध्ये आज जाहीर सभा होणार आहे। प्रफुल्ल पटेल या सभेसाठी उपस्थित राहतील। भंडारा गोंदिया मतदारसंघावर अजित पवार गटाने दावा केलाय। अजित पवार गटाकडून दावेदारी मजबूत करण्याचा प्रयत्नच एक प्रकारे केला जातोय। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी गजानन उमाटे सध्या आपल्या सोबत आहेत। गजानन, भंडारा गोंदियामध्ये अजित पवार यांची आज जाहीर सभा होणार आहे। नक्कीच महायुती सरकारमध्ये गेल्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची आज पहिली भंडारा गोंदिया येथे जाहीर सभा होत आहे। आपण बघू शकतो सडक अर्जुनी या गावामध्ये ही सभा आहे आणि त्याची तयारी पूर्ण झालेली आहे। राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित असणार आहे। आणि गेल्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी अजितदादा गटाकडनं भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघावर दावा केला होता। तो दावा अजूनही कायम आहे की काय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय, कारण की लोकसभा निवडणुकीच्या अगदी पार्श्वभूमीवर ही सभा होत आहे। जवळपास 15 ते 20 हजार लोक या सभेला उपस्थित राहतील असं नियोजन जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आणि एकूणच पहिला दौरा आहे आणि ही सध्या ही जागा जी आहे ती भाजपकडे आहे, परंतु आज ही जाहीर सभा या ठिकाणी भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात मनोहर चंद्रिकापुरे यांच्या वाढदिवसानिमित्त ही सभा असली तरी पॉलिटिकल उद्देश जो आहे तोही लपून राहिलेला नाही, कारण की तयारी तशीच करण्यात आलेली आहे। महत्त्वाची सभा या ठिकाणी अजितदादा पवार यांचा सत्कार सुद्धा स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून करण्यात आलेला आहे। राजीव जैन या ठिकाणी आहेत, स्थानिक नेते मनोहर चंद्रिकापुरे आणि त्यांचा मुलगा या ठिकाणी तैनात आहेत। संपूर्ण तयारीचा आढावा जो आहे तो घेतला जात आहे। पुढच्या काही वेळामध्ये अजितदादा या ठिकाणी येणार आणि पहिली म्हणजे महायुती सरकारमध्ये गेल्यानंतर अजितदादा पवार यांची पहिली जाहीर सभा सडक अर्जुनी इथे होत आहे। तयारी पूर्ण झालेली आहे। विदर्भामध्ये महायुतीचं जे जागा वाटप होईल त्यात गडचिरोली आणि भंडारा अजित पवार यांच्या या सभेकडे देखील आपलं लक्ष असणार आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। अजितदादा पवार महायुतीच्या सरकारमध्ये गेल्यानंतर त्यांचा पहिला भंडारा गोंदिया दौरा आहे। आज या ठिकाणी सभा आहे त्यांची। आपल्यासोबत राष्ट्रवादीचे इथले वरिष्ठ नेते राजीव जैन सर आहेत। सर, या सभेचा अर्थ काय, की लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी सभा होती? माननीय अजितदादा पवार महायुतीची सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ते इथे पहिला दौरा आहे आणि खासदार प्रफुल्ल पटेल साहेब पुन्हा निवडून आल्यानंतर पहिल्यांदा गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये येत आहे आणि आज ते आम्ही दोघांचा जाहीर सत्कार करणार आहोत। त्याच्यात प्रदेश अध्यक्ष माननीय सुनील तटकरे साहेब पण आहे आणि याच्या मागे आमचा एकच उद्देश आहे की महायुतीमध्ये गेल्यानंतर एक विकासासाठी आणि मनोहर चंद्रिकापुरे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्त साधून एक मनोहर पर्वाची आम्ही सुरुवात करत आहोत।